नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। हॉटेल व्यवसायामध्ये मराठी युवकांनी घेतली भरारी। ऐरोली नगरात मसाला मॅजनेस या नावाने रेस्टो बार सुरू केले असून त्याचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले। ऐरोली ठाणे पटणी रोडवर ठाण्याकडून ऐरोलीकडे येताना डाव्या बाजूला सेक्टर 19 येथे अद्यावत असं मराठी युवकांनी सुरू केलेलं आहे रेस्टो बार। या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे माजी युवा नगरसेवक ममित चौगुले, युवा नेतृत्व शुभम चौगुले, समाजसेवक किशोर आंग्रे, अन्य उद्योजक समाजसेवक विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या असंख्य पवार परिवारांच्या चाहत्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। ऐरोली नगरातील पवार परिवारामधील 3 बंधूंनी एकत्र येऊन रेस्टॉरंट या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले ही कौतुकास्पद बाब असल्याचे युवा नेतृत्व शुभम चौगुले यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांना शुभेच्छा दिल्या। संदीप पवार, अक्षय पवार, पंकज चौगुले यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी हा नवीन व्यवसाय, या नवीन वाटचालीस त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मी खूप शुभेच्छा देईल आणि नक्कीच सर्वांनी आवर्जून मसाला मॅडनेस इथं नक्कीच यावं, कारण की आम्ही तिकडचं फूड टेस्ट केलं आणि खरंच खूप अप्रतिम टॉप क्वालिटीचं फूड आहे आणि नक्कीच आपल्या परिवार सर्वांनी इथं यावं ही सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा पूर्ण मसाला मॅडनेसची टीम असेल, मॅनेजमेंट टीम असेल, विशाल तलेगावकर असतील, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात वेगवेगळे डिश बनले जातात। त्या सर्व डिश ग्राहकांच्या मागणीनुसार तयार केल्या जाणार असून लहान मुलांच्या आवडीचे डिश सुद्धा तयार केले जाणार असल्याचे मसाला मॅजनेसचे जनरल मॅनेजर अमित मराडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले। आम्ही मसाला मॅडनेस हे रेस्टॉरंट जे आहे ते एक स्पायसेसच्या याने आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत। आमचा एक थिंक आहे की आमचे जे महाराष्ट्रीयन आणि मल्टीक्युझन हे दोन्ही कॉम्बिनेशन आम्ही ठेवणार आहोत आणि महाराष्ट्रीयन डिशेसमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्राची प्रत्येक डिश आहे ती आपण सर्व करणार आहोत आणि मल्टीक्युझन जसं का लहान मुलं वगैरे पास्ताज वगैरे लाईक करतात आणि नूडल्स वगैरे, तर हे क्युझिन्स पण आपण रनअप करणार आहोत। आणि सेकंड आपण त्याच्याबरोबर काय आहे की बार ठेवलेला आहे, तर बार अशा प्रकारे ठेवणार आहे मॉकटेल्स आपण प्रॉपरली गेस्टला सर्व करून सेकंड थिंग ऑल व्हरायटीज ब्रँड छोट्या ब्रँडपासून मोठ्या ब्रँडपर्यंत आपण ड्रिंक सर्व्हिस करणार आहोत। तर हे अशा प्रकारे आपलं कॉन्सेप्ट असेल आणि आपलं फाईन डाईन रेस्टॉरंट आहे आणि फॅमिली आणि मल्टीक्युझिन राहणार आहे हे सगळं आणि प्रॉपरली पूर्ण आम्ही गेस्टला एक गोष्टीची आम्ही हे देणार आहे, आम्ही देणार आहे की बाबा आमच्याकडनं कोणतीही गोष्ट चुकीची होणार नाही आणि काही नाही आणि गुड आम्ही सर्व्हिस अँड जे काय फूड आहे आपलं ते प्रॉपर आम्ही सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझं नाव अमित मराडे आहे, मी ॲज अ जनरल मॅनेजर आहे रेस्टॉरंटचा। कोणत्याही प्रकारचं काय बुकिंग्स वगैरे असतील काही असेल तर मला येऊन भेटले तरी काही प्रॉब्लेम नाही, गुगल्सवरती आपण इन्स्टॉलमेंट करणार आहे। आणि सेकंड थिंग आपण पार्सलच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपण स्विगी झोमॅटो थ्रू पण आपण सर्व करणार आहेत आणि इव्हन याच्याबद्दल हे फ्री होम डिलिव्हरी आपण ऑल ओव्हर इथे ऐरोलीमध्ये पूर्ण आपण ठेवणार आहोत। ठीक आहे। स्वामी समर्थ परिवारातील ऐरोली नगरामधील सेवेकरी निलेश पाटील व त्यांचे मित्र परिवार यांनीही पवार परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत। या रेस्टो बारची ओपनिंग होत असताना खरंच ऐरोलीकरांमध्ये एक आनंदाचं वातावरण झालेलं आहे। या हॉटेलमध्ये उद्घाटन प्रसंगी सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि याचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद पवार, संदीप पवार आणि अक्षय पवार या तिघा भावंडांनी आज ऐरोलीकरांसाठी खूप चांगलं एक चवदार
आणि चांगल्या क्वालिटीचं हॉटेल रेस्टो बार इथे जनतेसाठी खुलं केलेलं आहे. मी स्वामी समर्थ परिवारातर्फे त्यांना या व्यवसायामध्ये चांगला यश आणि त्यांची प्रगती हो या शुभेच्छा देत असताना आम्हाला इथे त्यांनी आमंत्रित केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आणि शुभेच्छा देत असताना सर्व जनतेला आव्हान हेच करेन की ऐरोली ही चांगली फुलत असताना चांगली लोक इथे राहायला आलेले आहेत आणि चांगलं अन्न मिळण्यासाठी आपल्याला इथे व्हेज नॉनव्हेजची चांगली व्यवस्था केली जाईल. हे आपण सर्वांनी या हॉटेलला एकदा जरूर भेट. ऐरोली में अभी तक मैंने काफ़ी सारे होटल्स देखे हैं, लेकिन ये होटल बहुत ही यूनिक है. इसका इंटीरियर, इसका एम्बियंस और स्पेशली इसका फूड जो बहुत ही यूनिक है, बहुत ही टेस्टी फूड है. अभी तक मैंने ऐरोली के कम से कम 50 रेस्टोरेंट ट्राई किए, लेकिन इसका जो फूड क्वालिटी है वो बहुत औसम है. तो मैं तो रिकमेंड करूँगा ऐरोली करो से और उसके बाहर भी जो लोग रह रहे हैं सारे नवी मुंबई करो से कि आप लोग आइए, एक बार यहाँ का फूड टेस्ट कीजिए, एम्बियंस का मजा लीजिए. उसके बाद आप खुद बोलोगे कि दिस इज़ वन ऑफ द यूनिक होटल इन नवी मुंबई. क्योंकि आज पहला दिन है, आज इनॉग्रेट हुआ है, तो कहीं ना कहीं आने वाले जो कस्टमर्स होंगे, ग्राहक होंगे, उनके लिए कहीं ऑफर्स भी आपने रखे हैं? आज तो एक्चुअली हमारा फर्स्ट डे ओपनिंग का, इसीलिए हमने सभी के लिए फ्री फूड रखा है. तो आज किसी को कुछ भी पे करने की जरूरत नहीं है, आप आइए और फूड एंजॉय कीजिए जस्ट.